नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. संतोष देशमुखांचा जो काही निर्घृण खून झाला, त्यांची जी हत्या झाली, ती अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. अत्यंत. कारण ज्या प्रकारे त्यांना मारण्यात आले ना, ही गोष्ट कोणीही सहन करू शकत नाही. कारण एक चांगला होतकरू सरपंच आणि त्याची हत्या होते आणि ती हत्या होते काही का असे ना, कुठल्या पवनचक्कीव काय झालं, कोणाचे हप्ते कमी पडले आणि कोणाची भांडणं झाली आणि काय जाती तेढं झाली, याचा अर्थ असा नाही की आम्ही एखाद्याची हत्या करू. याचा अर्थ असा नाही की आम्ही कोणालाही जीवे मारून आमची दादागिरी दाखवून आम्ही आमची ताकद दाखवू. या सगळ्या गोष्टी होत असताना हे संतोष देशमुखांचं जे काही प्रकरण आहे, ज्या संतोष देशमुखांची हत्या झाली, त्या संतोष देशमुखांची हत्या करणारे जे 3 आरोपी आहेत, असं सांगितलं जातं आहे की त्यांचे मर्डर करण्यात आलं आहे, त्यांना मारण्यात आले. त्यांचे मृतदेह कुठं तिकडं कर्नाटकच्या सीमेवर काय तिकडं भेटलेत, ज्यांची अजून ओळख पटली नाही, पण सांगतायत हे उठवलं जाते की तेच आहेत. ते वाल्मिक कराड कोण आहेत, ते तो कोण गुंड होता, या आता मुंडे बिंडेंवर फोटो या सगळ्या लोकांवर, यांच्या मंचावरती फिरणारा माणूस या मुंडेंच्या, त्या माणसानंच मारलेलं आहे, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं अनेक जण सांगतायत. तिथली स्थानिक लोक सांगतात की हे वाल्मिक कराडच या सगळ्या गोष्टीच्या मागे, आणि बिचारा त्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. आणि तोच वाल्मिक कराड आज ज्या प्रकारे बेपत्ता आहेत ही सगळी लोक, या वाल्मिक कराडांचा पण काय मर्डर केला आहे का, यांचा देखील खून केला आहे का, सगळी प्रकरणं दाबण्यासाठी? याच्यामागे धनंजय मुंडे आहेत का? याच्यामागे खरोखरे मुंडे फॅमिली आहे का? स्वतःला वाचवण्यासाठी आता शेवटी नाकातोंडात पाणी गेल्यानंतर काय, जसं ती माकडी नसते, जेव्हा पूर येतो नाकातोंडात पाणी जातं, तेव्हा आपल्या डोक्यावरच्या खांद्यावरच्या पिल्लांना काढून ती त्याच्या पायाखाली घेते. सगळ्या प्रकारानं अशी काही घटना किंवा अशा सगळी परिस्थिती निर्माण झाली का, हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतोय. कारण साधं उदाहरण घ्या, एका सरपंचाचा खून होतो आणि त्याचे मारेकरी आणि त्याचे आरोपी आमच्या पोलिसांना सापडत नाहीत, की जाणून बुजून सापडू दिले जात नाहीत, हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहतो. हे कुठल्या जातीचं, कुठल्या धर्माचं, कुठली गोष्ट नाही आहे. ज्या संतोष देशमुखांना मारलं जातं, त्यांचे आरोपी सापडत नाहीत, किंवा सापडत नाहीत तर त्यांना पुरावे देऊ नयेत म्हणून सगळ्यांचा काटा काढला जातो, त्यांना मारलं जातं. हे कोण करतंय, कोण चालवतं ही सगळ्या गोष्टी? आणि जी सगळी लोक मुंडेंकडे बोटं दाखवत आहेत, हे मुंडे खरोखर अडकणार आहेत का या सगळ्या गोष्टीमध्ये? येणाऱ्या काळात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल. आणि जर खरोखर, कारण इकडे त्या मुंडेंचं प्राजक्त माळीचं आणि त्यांचं काय रान उठवलं जातं आहे, त्याच्यात आधीच तेच मुंडे आधीच त्या करुणा मुंडेंच्या सगळ्या याच्यामध्ये अडकून बसलेले आहेत. त्यांचं ते करुणा मुंडे काय बोलतात तिच्याला त्याचं काय ठावठिकाणच नाही. ते प्राजक्ता माळीचं नाव घेत आहेत, त्या प्राजक्ता माळी सांगतात असं काही नाही, ते सुरेश धस भाजपाचे आमदार. म्हणजे आता विचार करा, भाजपाचे आमदार आहेत ते, आता भाजप आणि धनंजय मुंडे हे एकाच युतीतले, तर ही एकमेकांच्या विरोधात चालू आहे त्यांचं कुरघोड्या. मग या धसांना काय फडणवीसांनी उभं केलं आहे का मुंडेंनी विरोधात बोलायसाठी? की बाबा या धसांना अशासाठी भारतीय जनता पार्टीने उभा केला आहे तिथला एक स्थानिक आमदार म्हणून, की बाबा आम्ही देखील संतोष देशमुखांच्या सगळ्या हत्येसोबत आणि त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी आमची देखील माणसं तुमच्यासोबत आहेत. या सगळ्या राजकारणाच्या गोष्टी आहेत. पण जर हे खरं असेल की धनंजय मुंडे यांनी जर वाल्मिक कराडांना पण म्हणजे ते त्यांचा देखील सुपडासाब या सगळ्यांचा केला असेल, असे लोक सांगतात की खरोखर हे असं आहे, आणि जर हे असं असेल तर केवढी मोठी गोष्ट झाली, एवढी मोठी गोष्ट झाली. मग का नाही आरोपी सापडत, का नाही ते वाल्मिक कराड कोण आहेत ते सापडत? म्हणजे तुमच्या मंचावर येणारा माणूस अचानक कुठं गायब झाला काय, खाली याच्या जमिनीत गेला की कुठं आकाश गिळून टाकलं त्या माणसाला? आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करणार नसू तर आम्ही राजकारण नको त्या मार्गाला घेऊन चाललोय, एवढं लक्षात ठेवा फक्त. मग आम्ही एक मराठी माणसं म्हणून आम्ही आमची अधोगती करून घेतोय. या पैशांवरून आमचे वाद सुरू व्हायला लागलेत. या मायडीच्या आल्या, पैसा हा घात करू लागलाय माणसाचा. गळ्यात सोन्याच्या चैनी आल्या, गांडी खाली गाडी आली की आम्हाला जे काही वारं शिरते ना आमच्या अंगात आणि आमच्या नेत्यांच्या, ते जरा वारं काढलं पाहिजे बाहेर, आणि काढावं लागेल. या संतोष देशमुखांना ज्यांनी मारलंय आणि जी सगळी अवलादी याच्यामध्ये आहेत, त्यांना ठेचून काढावं लागेल. म्हणून मी या सगळ्या गोष्टीमध्ये या विरोधकांच्या बाजूने उभा राहणार. मी त्यांच्याविषयी बोलेन, निश्चित बोलेन. हा जो काय आज मोर्चा निघाला ना, त्याच्या दुप्पटाचा मोर्चा निघाला पाहिजे होता. कारण आरोपी आम्हाला सापडत नाहीत की सापडवून दिले जात नाहीत, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण त्या सरपंच का म्हणजे काय कुठलं काही अख्ख्या इलेक्शनमध्ये काय मागच्या काय जरांगे पाटलांसारखा कोणी मोठा चेहरा नव्हता की त्याचं तुम्हाला वावडं झालं आणि त्या बिचाराला मारून टाकलं. तुमचे किरकोळ काही वाद असतील, त्या वादातून त्या हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर ते आरोपी आम्हाला सापडत नाहीत. जो मास्टर माइंड आहे तो गायब आहे. पोलीस आमचे हतबल होत आहेत. पोलिसांना कळत नाही कुठून शोधावं. एरवी बरोबर शोधता. एरवी अगदी बिश्नोईनं त्याच्याला ते काय मागचं प्रकरण झालं बाबा सिद्दीकींचं, कुठनं काय 100-200 लोक शोधून काढली बरोबर. अगदी शोधायला लागले की बरोबर शोधतात. हे यांना सगळं माहिती असतं. पोलिसांचं काही नाही हो याच्यात. पोलिसांना वरून काय येतंय ना,
ती महत्त्वाचं आहे. शोध म्हणले की ते शोधणार, थांब म्हणले की ते थांबणार. या सगळ्या गोष्टी राजकारणाला काळीमा फासणार आहे, तेवढं फक्त लक्षात ठेवा. याचा शोध लागला पाहिजे. हे जर तिघे जर मेले असतील आणि या वाल्मिक कराडांचा देखील कांड केला असेल असं लोक जर सांगतात, कारण हे गेले कुठे मग? आणि जर ते जिवंत असतील तर त्यांना का धरलं जात नाही? हे तिघांना का पकडलं जात नाही? आणि हे पकडून यांच्याकडनं वठवून घ्या की चालू तुम्हाला कोणी हे सगळं करायला भाग पाडलं, हे वठवून घ्या सगळं. हे विरोधक तर काय आहेतच. आता ते भले राजकारण करत असतील, पण असोच चांगल्यासाठी करत असतील, करतायत, चांगल्यासाठी फायदा होतोय. देवेंद्र फडणवीसांनी याच्यावरती कठोर कारवाई करावी. नाहीतर हे गृहमंत्रीपद कशासाठी तुम्ही नक्की घेतले हे आता सगळ्यांना समजू लागले. कशासाठी तुम्ही घेतले समजा लागलं. आता एकनाथ शिंदेंना हे गृहमंत्रीपद द्यायला हवं होतं. त्या माणसाला जाणून बुजून यांनी वाटेतून बाजूला केलाय. म्हणजे मागे व्हिडिओ बनवून सांगितलं ना की शिंदेंचा गेम झाला आहे. लक्षात ठेवा, त्याच्यामागं अनेक गोष्टी आहेत ज्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्हाला हळूहळू दिसू लागतील. आणि त्याचं हे पहिलं पाऊल समजून घ्या. या सगळ्या गोष्टीतून संतोष देशमुखांचे मारेकरी सापडले पाहिजेत. आणि जर त्यांना कोणी मारला असेल तर त्यांचा मारेकरी कोणी पहिला शोधून काढा. तो त्याशिवाय शांत बसू नका. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.